मुंबई के चेंबूर इलाके में गौली समाज प्रतिष्ठान की ओर से महाराष्ट्र की 8 टीमों में भव्य गौली प्रीमियर लीग का आयोजन जवाहर विद्या भवन के मैदान में किया गया। इस टूर्नामेंट का उद्घाटन मुंबई महानगर पालिका के आरोग्य समिति अध्यक्ष श्री अमय घोले जी के शुभ हाथों से संपन्न हुआ। इस अवसर पर दक्षिण मध्य मुंबई के सांसद राहुल शिवाड़े, विभाग प्रमुख मंगेश सातमकर, विधायक प्रकाश फागपेकर, गौली समाज के जाने माने कई सारे समाज सेवक और चेंबूर इलाके के सभी नगर सेवक पदाधिकारी बड़ी मात्रा में उपस्थित रहे। इस कार्यक्रम का आयोजन प्रतिष्ठान के अध्यक्ष और युवा सेना महाराष्ट्र के सह सचिव नीलेश तुकाराम गौली के द्वारा किया गया तथा कार्यक्रम को सफल करने में प्रतिष्ठान के सभी सदस्यों ने काफी मेहनत की। गवळी समाज प्रतिष्ठानच्या वतीने आज एक क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे। मी स्वतः क्रिकेट प्रेमी आहेच, त्यामुळे मला स्वतः इथे यायला पुष्कळ आवडलेलं आहे। त्यातून माझे मित्र निलेश गवळी आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांना एकत्रित करतायत आणि त्याच्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि क्रिकेट संघ जे आहेत त्यांचे खेळ मी पाहिले, अत्यंत चांगल्या पद्धतीने क्रिकेट इथं खेळलं जात आहे आणि शिस्त पण आहे, नियोजन पण छान आहे। गवळी समाज प्रतिष्ठानच्या वतीने आज हा क्रिकेटचा सामना आयोजित केलेला आहे। खरं पाहता युवकांना एकत्रित करण्याचं एक माध्यम आहे, कारण की युवकांमध्ये हा क्रिकेटचा खेळ आहे तो जास्त लोकप्रिय आहे। तर मी म्हणते की अशाच प्रकारचे युवकांचं एकत्रीकरण करणं हे गवळी समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं आहे। हे कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे। आणखी मी माझ्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते, ज्यांनी आयोजन केलं या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि खेळाडूंना शुभेच्छा देते की असंच म्हणजे खेळाव्यतिरिक्त सुद्धा समाजाच्या काही ना काही उपक्रमामध्ये त्यांनी एकत्र यावं आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवावं असं मी त्यांना एक आवाहन करते। आयोजक निलेश गवळी व त्यांचे परिवार व तसे आप्तेष्ट यांनी असा स्तुप्त असा हा कार्यक्रम घेतलेला आहे। प्रत्येकजण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं असतं आणि ते त्यांनी आपल्या समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं असतं। आज या ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित करून त्यांनी पूर्ण समाजाला एकत्र आणून त्या समाजाच्या वतीने असे काही कार्यक्रम पण ते आयोजन करत असतात आणि आपल्याला समाजाला एकत्र आणून पुढे नेण्याचा तो प्रयत्न आहे, तो त्यांच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आपल्या समाजासाठी आणि या परिवारासाठी काहीतरी चांगली गोष्टी घडो ही सदिच्छा व्यक्त करतो। गवळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश तुकाराम गवळी, त्यांचे सर्व सहकारी गेले 9 वर्ष सातत्याने हे क्रिकेट टूर्नामेंटच्या ज्या मॅचेस आहेत त्या गवळी समाजाला एकत्र करण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। त्याचप्रमाणे याच्या व्यतिरिक्त कबड्डी स्पर्धा ह्यासुद्धा प्रत्येक वर्षाला कबड्डी स्पर्धासुद्धा भरवल्या जातात। अनेक रक्तदान शिबिर अशा अनेक गोष्टी म्हणजे जेणेकरून समाज फक्त समाजच नाही, इतर सुद्धा मित्रपरिवार एकत्र यावं यासाठी वेगवेगळ्या परिकष्टातून ते कार्यक्रम राबवतात। त्यांचे सहकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतो। आणि आता आम्ही सकाळपासून बघतोय टूर्नामेंटमध्ये जी शिस्त आहे, त्यांची जी काही नियोजन आहे, सगळे त्यांचे जे सहकारी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांनी वेळोवेळी त्यांना सगळ्यांना सहकार्य करून एकमेकाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच त्यांचं पुढचं कार्य व्यवस्थित चालू हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना